30 फेब्रुवारी 1982. याला बारक्या कोण म्हणायला माहित आहे? नमस्कार मित्रांनो, तर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या या पहिल्या ब्लॉगमध्ये. तर आपल्यासोबत आता सध्या आहे रोहित भाऊ इथं बसलेले, आशू भाऊ इथं बसून आहे, इथे अनुभव आहे. आपण आहो इकडे बाजूच्या रूममध्ये. रोहित भाऊ 2 शब्द बोला. मित्रांनो, आता वाजलेत राईट 11:11 आणि आपल्याला उद्या सकाळी 2 वाजता उठून 3 वाजता आंघोळ गिंघोळ करून निघायचं आहे कैलास टेकडीला. तुम्ही पण या. आणि तुम्हाला माहिती आहे का, सगळ्यात उशिरा उठते आशू भाऊ आमचा. त्याला आता 12 वाजताच उठवतो तुम्ही, आहे की नाही? आता बरोबर बोलले. तर आता बघू, प्लॅन तर आहे 2 वाजता उठायचा, रेडी व्हायचा आणि 3 वाजेपर्यंत निघायचा सकाळच्या, म्हणजे रात्रीच्या समजा. आता बघू काय होते कसं होते. तर मित्रांनो, आता सकाळचे लगभग 3:30 पावणे 4 वाजत आहे. सगळेजण आलेले आहे. हॅलो गाईज. असे येणार आहे मग. हॅलो गाईज. हॅलो गाईज. फक्त आणि फक्त 1.5 तासाचा रोड आहे. 1.5 तासाचा रोड आहे, पण आपण 1 तासात पूर्ण करणार आहोत, कारण आपल्याला त्याच्यानंतर अवॉर्ड भेटणार. तिचे काउंट करणार माहिती आहे पूर्ण ती अशुभ्या पोळ आहे म्हणून. जसं की आपण म्हटलं होतं की 1.5 तासाचा रस्ता आपण 1 तासामध्ये पार पाडायचा आहे. तर हे असा प्रकार चालू आहे. हे बघा, आशुभाऊच्या गाडीला टोकन काय म्हणजे टोचन द्यायचं काम आहे. काम कर ना. जाणारा पेट्रोल पंप. या पेट्रोल पंपवर आपल्याला पेट्रोल नाही भेटलं. आता आपण जातो पुढील वाटचालीच्या शुभेच्छा. बरोबर. सगळ्यांना पेट्रोल भरलेलं आहे. आशुभाऊ तिथं, कार्तिक भाऊ इथं आहे आणि तर हे आशुभाऊची गाडी. आशुभाऊ दाखवा काहीतरी मावली या गाडी. हे पहा, डायरेक्ट जाळण दूर, डायरेक्ट लोकांच्या शिव्या खायची काम. काय म्हणता? शिवाक वास नाही खाल्ली भैया पोळ म्हणते. डायरेक्ट मार खाल्ली. तर आता आम्ही थांबलेलो आहोत फाट्यावर. इकडून येत आहे बाकी सर्वजण. झाडापाशी आहेत ते. कोणत्या झाडापाशी ते नाही सांगितलं, फक्त झाडापाशी आहो आम्ही. तुम्ही समजून घ्या. हां, चांगलं आहे, मस्त चांगलं आहे. तर मित्रांनो, आता आपण निघलेलो आहोत. सगळेजण आलेले आहे. सरकारचे सर्व आणि सुकून चहाचे सर्व. आता थांबायचं नाही मित्रांनो. काय म्हणतो आठवता, थांबायचं का? नाही, आता बिलकुल नाही थांबायचं. आता काही झालं तरी थांबायचंच नाही. सरळ ठिकाण जरी आले तरी थांबायचं नाही. तर मित्रांनो, आता आमचं दर्शन झालेलं आहे. आता आपण वापस जाणार आहोत खाली. नाही, आपला ब्लॉग आता कंटिन्यू राहणार आहे म्हणलं. आपण चॅलेंज घेतलेलं आहे म्हणलं, जेवढ्या आपल्या ब्लॉग टाकणं होईल तेवढ्या आपण टाकेल. आपण असे म्हणजे म्हणत नाही की 100 दिवस आपण ब्लॉग टाकेल म्हणून. नाही, आता थांबायचं नाही म्हणलं. आता जमतच नाही. ते नाही आपल्यासाठी म्हणाले ना, आपण काय तसं म्हणलं नाही. कारण तुम्हाला माहिती आपल्या मागं 12 गावाचे लफडे राहते. येतच आहो मी. आता इथून आम्ही निघत आहोत. मला वापस तिकडे जायचं आहे. आमची गाडी तिथं पार्क आहे. मोराचा आवाज दाखव. मोराचा आवाज त्याला खोकला झालेला. जरासा खोकला बाकीच वाढले मोराची. रात्रभर जागरण झालं. घुबडाचा नाही जमलं नाही रे. आज याला कुकू लावून मंदिराला सोडायचं आहे बहीण म्हणून. तर मित्रांनो, आता आपण आलेलो आहो रेणुका मातेचे दर्शन करण्यासाठी. दर्शन घेऊ मस्त. सगळेजण आहे आपल्यासोबत. ब्लॉग ब्लॉग संपवायच्या मागे काही लागले. चूक झाली असेल आमच्याकडून तर माफ करा ईश्वरच्या. माफ करा. आमची का अशी हे नव्हती तुम्हाला दुखवायची आमची इच्छा नव्हती. दुखून घेतलं. तुमचं रातपासून आमचा ब्लॉग चालू झालेला आणि 15 मिनिटात संपून जाईल. मला राग आला तर चालते म्हणलं. आणि कमेंट मध्ये सांगा काय कसं आहे तर माहिती आहे का. तुमचं सर्वांचं आता दर्शन झालेलं आहे. आता बघू पुढे काय होते काय नाही. तर आमचं आता दर्शन झालेलं आहे. आता आम्ही निघत आहोत घराकडे. तर भेटूया तुमच्या सर्वांना पुढे. आशू भाऊचं लग्न आहे येत्या 2-3 महिन्यामध्ये. पुढच्या वर्षी बरं 30 फेब्रुवारी 1982. याला बारक्या कोण म्हणायला माहित आहे? भाई एवढं लंबा आहे की हे लंबा. त्या आशू भाऊला बारक्या म्हणाय. ऍस्थेटिक मध्ये बारका आहे म्हणते.
पिंड नाही लय आराम आलो सगळ्यात मागवतो आम्ही. सगळ्यात मग आम्ही होतो. बाबू सगळ्यात मग आम्ही होतो बाबू. मग समोर तू खवा सगळ्यात मागा होते तुझं नाव काय? रुद्र आहे ना? गट्टे गट्टे नाव चांगलं घ्यायचं त्यांच्या. तुमच्या समोर आमचं की नाही बरं? हे इकडे बनवलं, हे पहा. हे बारकं बनवलं. नाव चांगलं घेऊ लागलं आम्ही त्याचं नावच याद इंग्लिश मध्ये बोला काही 2 शब्द. इंग्लिश. इकडे येस येस आय नॉट युअर फॅन फॉलोइंग. व्हेरी नाईस इंग्लिश. व्हेरी गुड इंग्लिश गाडी चाब्या बाबू. सर. टू शब्द इन इंग्लिश. आय एम गो टू होम. येस यू कम. यू नाही हे राहू दे भाई मी करतो. इंग्लिश मध्ये बोलायले पोरं. हो माय गॉड या इंग्लिश मध्ये 2 शब्द बोलायचे आहे. अरे हसणार रे भाई पैसे लागायले का तुला. आता स्माईल आली चेहरा. तर मित्रांनो आता आपलं दर्शन वगैरे सर्व झालेलं आहे. आपण पुसद मध्ये एंटर झालेलो आहोत. जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा. अजून आवडला असेल तर सबस्क्राईब करा. आणि अजून आवडला असेल वावडल्यासारखं आम्हाला काही वाढलं तर लाईक करा, शेअर करा. जर अजून आवडला असेल तर कमेंट पण करून टाका. लावायला बघा बसून. जर अजून आवडलं जर अजून